गान सम्राज्ञी तसेच संगीत विश्वातील चमकता तारा आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. आशा भोसले यांच्या प्रसिद्धीमागचा संघर्षमय जीवन प्रवास, आशा भोसले यांचं कौटुंबिक जीवन कसं होतं, तसंच त्यांच्या कुटुंबात कोण कोण होतं याचीच माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आशा भोसले यांचा जन्म प्रसिद्ध शास्त्रीय गायक तसेच नाट्य कलाकार पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव शेवंती होतं आणि त्या गृहिणी होत्या. आशाताई 5 भावंडांपैकी 3ऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांची मोठी बहीण लता दिदी मंगेशकर ह्या होत्या आणि धाकटी बहीण मीना खडीकर होत्या आणि त्यांचे धाकटे बहीण भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर हे आहेत. हे सर्व संगीत क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित नावे आहेत. आशा भोसले यांच्या जीवनात संघर्षमय प्रवास होता. त्यांच्या प्रसिद्धीमागे एक संघर्षमय कहाणी आहे. त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले होते. आशा भोसले यांनी 2 लग्न केली. आशा भोसले यांनी पहिलं लग्न अवघ्या 16व्या वर्षी केलं. त्यांच्या बहिणीचे असिस्टंट गणपतराव भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी हे लग्न केलं होतं. मात्र हा संसार फार काळ टिकला नाही आणि 1960 मध्ये हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर आशा भोसले यांनी संगीत विश्वातील जादूगर R.D. बर्मन यांच्यासोबत दुसरा विवाह केला आणि 1994 पर्यंत R.D. बर्मन यांच्या निधनापर्यंत ते दोघे एकत्र होते. आशा भोसले यांना पहिले पती गणपतराव भोसले यांचे 3 मुलं आहेत. मोठा मुलगा हेमंत भोसले ते पायलट आणि संगीतकार होते. दुर्दैवाने 2015 मध्ये कॅन्सरने त्यांचं निधन झालं. वर्षा भोसले आशा भोसले यांची एकुलती एक मुलगी होती. वर्षा भोसले ह्या प्रसिद्ध पत्रकार होत्या. मात्र 2012 मध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. सर्वात लहान मुलगा आनंद भोसले यांनी बिझनेसमध्ये शिक्षण घेतलं. आनंद भोसले हे सध्या त्यांच्या आईचं कामकाज सांभाळताना दिसत आहेत. तर आनंद भोसले यांची मुलगी जनाई भोसले ही आशा भोसले यांची नात आहे. तर रंजय भोसले हा आशा भोसले यांचा नातू आहे. तर असं आहे गान सम्राज्ञी आशा भोसले यांचं संपूर्ण कुटुंब.